दर्शन एकदम सुरळीत आणि व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता। आता नरसोबाच्या वाडीकडे जाणार आहे आपण। नरसोबाच्या वाडीमध्ये काय आहे बघण्यासारखं, आम्हाला सांगणार का? एवढं आम्ही कधी गेलो नाही, पण आता जाऊन समजेल काय काय आहे ते नरसोबाच्या वाडीला। आपण दत्त मंदिर आहे, दत्त मंदिर आहे म्हणतात। तिथे एक नदी वाहते, तिथे पाय धुवून दत्ताचं दर्शन घ्यायचं। नरसोबाची वाडी, गुरुदत्त। आता आमचा कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई यांचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे। आता आम्ही जात आहे नरसोबाच्या वाडीला। महालक्ष्मी हे महाराष्ट्रात 3 पीठापैकी एक मंदिर आहे। तर व्यवस्थित सर्वांचं दर्शन झालेलं आहे, सुरळीत झालं। आता जाऊया नरसोबाच्या वाडीला। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदत्त स्वामी समर्थ यांचे दर्शन व्यवस्थित घेऊया। महालक्ष्मी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, पांडुरंग महाराज की जय। ज्योतिबाच्या नावानं सांग मला। केवळ काय गेलं, विभूती घेतलेली आहे, आता बघू शकता दत्ताची विभूती आहे। मोहित भाई तुम्हाला काय माहिती आहे मंदिरासोबत? बरोबर, मंदिराचं वैशिष्ट्य पहिल्यांदा झालो मंदिरात। दत्त मंदिर आहे, एकमुखी दत्त आहे। त्याचे म्हणतात की हे मंदिर आता आहे नदी, ते बघता आपण नदी आहे, त्या नदीमध्ये हे बुडून जातो आणि फक्त त्याचा कलश दिसतो मंदिराचा, एवढंच बघायचं। एवढीच खाली माहिती असेल मला, दुसरी माहिती आपण इथे कोणाला विचारलं ते आपल्याला देऊ शकतात। बघू शकता। काय होता सिद्धार्थ भाऊ, किती वेळ आला इथे? ही माझं तिसरूंदा आलेलो आहे। पंढरपूरला येतो तेव्हाच मी येतो आणि गाडी करून आम्ही म्हणजे मित्र सरकार येतो इथे। हे क्षेत्र कशामुळे ओळखलं जातं? हा एकमुखी दत्त आहे, त्याच्यानंतर ही 5 नदींचं एक नदी होते, संगम आहे आणि चांगलं आहे, चांगलं वाटतं इथे येऊनशी, थोडं मन हलकं होते। तर बघू शकता मित्रांनो, हे क्षेत्र अमरेश्वर देवळामुळे अमरपूर नावाने ओळखलं जात होतं, पण इथे श्री दत्त गुरु यांच्या पादुका असल्याचा उल्लेख आढळतो। म्हणून सरस्वती आणि नरसिंहाच्या स्वयंभावामुळे या जागेला नरसिंह किंवा नरसोबावाडी असे म्हणतात। तर आता आम्ही इथे आलेलो बघू शकता, बुधागल्ली पदयात्रा मंडळ आणि
मानवी पदयात्रा मंडळ दर्शन घ्यायला. तर पुढे काका 2 शब्द सांगतील मंदिरावरून. काही हे मंदिर पाण्यात बुडतं आणि कलसच दिसतं, कसं काय बोला मोहित भाऊ. नाही मला अजून काय हे नाही, तुला आयडिया असेल. परंपरा आहे या मंदिराची. आम्ही 2 वर्ष अगोदर आलेलो तेव्हा मंदिर बुडलेलंच होतं, खाली कलश दिसत होता. त्याच्यानंतर 3-4 जगत तरी दर्शन घेऊन आलेले. एवढं पाणी होतं, बघू शकता मंदिर बघा. आणि त्या मंदिराच्या तिथे एवढं पाणी होतं, म्हणजे नाही ना करता 15-20 फूट वाढलेलं मंदिर वरती आहे. हे बघू शकता. आता ही नदी आहे ना, हे पाणी पूर्णपणे वर येतं आणि मंदिर पूर्ण बुडून जातं, फक्त कलश आपल्याला दिसतो. मग ते कलशाचं दर्शन घ्यायला लोक पाण्यामधून येतात. तर आता आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला एकदम सुख भेटलेलं आहे, व्यवस्थित भेटलेलं आहे आणि दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. गर्दी वगैरे काही नव्हती. जेवढे पण आम्ही दर्शन घेतले आज, तर पूर्ण दर्शन आम्हाला एकदम व्यवस्थित सुरळीत आणि मस्त झालं. दर्शन करून बसले हॉटेलला आणि ताटं खाली पण मन नाही खाली. मनात खूप जास्त आहे. जेवायला या. काय जेवायला सध्या ताट खाली आहे. आता गरम जेवण येणार आहे आणि धनाधन सगळे लोक खाणार आहेत. कोण वार्ता करायची नाही तर डबाडब खातील. एक नंबर आले आहे जेवण एकदम ताजं फ्रेश एकदम गरमागरम पनीर चिल्ली. भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त महाराज की जय. अन्नपूर्णा माते की जय. याचं